इतर कोणत्याही चढाईपटूने जर 3 गुण हासिल केले तर 100 रुपयाचे पारितोषिक आले मंगेश पानगले यांच्याकडून खास करून OMK करंबेळे संघासाठी मोरजवाशी संघावर आक्रमण पहिली सलामीची साडे तेवढीच कमालीची होणार मनोहर गरगुडे यांच्याकडून कोणत्याही चढाईपटूने मला वाटतं 3 गुण हासिल केले तर 500 रुपयाचं पारितोषिक आहे खास करून OMK करंबेळेसाठी आहे पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 10 सूरज आगरे सावंतचा इशारा घेऊन आपल्या प्रांगणात सरकतो त्याला दाद देण्यासाठी जर्सी क्रमांक 10 उत्तम अशी कामगिरी आहे पुन्हा एकदा रेड मार्क करतो जर्सी क्रमांक 7 सावंतने आपल्या प्रांगणात सरकतो त्याला दाद देण्यासाठी पुन्हा एकदा रेड मार्क करत असेल पिंट्या रेवे अशोक टिपलाय आशिषला आशिष मैदानाच्या बाहेर जातोय रेड मार्क करतो बहारदार चढाईपटू जर्सी क्रमांक 3 रोडचा इशारा होता तिसऱ्या चढाईचा इशारा होता आणि सक्सेसफुल होतोय मैदानाच्या बाहेर जातोय कोणतर ओमकार खाके जर्सी क्रमांक 10 पुन्हा एकदा रेड मार्क करतोय आता मात्र ओमकारला मैदानात आणायचं असेल तर उत्तम खेळ करावा लागेल आणि 1 गुण जातोय ओमकार मैदानात येतोय दरम्यान जर्सी क्रमांक 6 पुन्हा एकदा मैदानात आधीच्या पहिल्याच सामन्यामध्ये चतुरस्र खेळ करत आपल्या संघाला चांगली उभारी देण्याचा प्रयत्न होता या सामन्यामध्ये बघायचे आपल्या प्रांगणात सरकतं पुन्हा एकदा पिंट्या रेवे पुढचा सामना आहे जयगडचा राजा वर्सेस जय शंभू कसबा दोन्ही संघांसाठी 6 मंडळाच्या वतीने दुसरा पुकार पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 3 रेड मार्क होत असेल संघाचा संघनायक मोरजवाशी करून आक्रमण करताना या ठिकाणी मात्र उत्तम असा खेळ आणि पुन्हा एकदा ओमकार मैदानाच्या बाहेर जातोय मैदानाच्या बाहेर गेला तरी पिंट्या त्याला लगेच परत मैदानात घेऊन येतो संघ आहे जर्सी क्रमांक 3 आशिष देवळे रेड मार्क वर आहे एक जबरदस्त चढाईपटू म्हणून ज्याची ख्याती ऍडव्हान्स ब्लॉक शोल्डर ब्लॉक करण्यामध्ये माहीर असणारा आशिष पुन्हा एकदा आपल्या प्रांगणात सरकतो पुन्हा एकदा खेळ सुरू होतोय मोरजवाशीकडून आक्रमण होताना जर्सी क्रमांक 8 आपण बघतोय आणि सावंतने आपल्या प्रांगणात सरकतो दरम्यान इशारा दिला गेला तिसऱ्या चढाईचा आणि प्राचरण केला जातो जर्सी क्रमांक 10 थोडीशी चूक होतोय जर्सी क्रमांक 8 कडून 1 गुण जातोय त्याला दाद देण्यासाठी पुन्हा एकदा रेड मार्क असेल एक भारतात 5.4 अशा गुणफलकावर सामना सुरू आहे दोन्ही संघांसाठी अतिशय महत्वाचा सामना आहे एका बाजूला मोरजवाशी संघ तर दुसऱ्या बाजूला आहे यजमान संघ अर्थात OMK करंबेळे सारखा बलाढ्य संघ आहे
पुन्हा एकदा रेड मार्कर आहे पिंट्या. आता मात्र एक जबरदस्त कामगिरी पिंट्याच्या माध्यमातून. आणि मी आताच सांगितलं ओंकार आत येतोय. ओंकार मैदानाच्या बाहेर गेला की पिंट्या त्याला हात आणतो. बेल टू वर्ड आहे. एक जबरदस्त सामन्यामध्ये आपण बघतोय या आधीच्या चढाईमध्ये एक जबरदस्त अशी तुफाने सुपर रेड केले होते आणि बोनस पॉइंट वगैरे क्या बात आहे. सहा 5 अशा गुणफलकावर सामना सुरू आहे. पहिल्या सत्रामध्ये एकमेकांना आजमावत आणि एकमेकांचे कच्चे दुवे पक्के दुवे टिपताना चांगल्या प्रकारे खेळ करण्याचा माणूस या ठिकाणी मात्र अपील करतोय की सुरजला टच केला होता. एक गुण जातोय आणि पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 7 रेड मार्कवर आचरण केला जातोय. सवत्तेने आपल्या प्रमाणात सरकत आहे. पुन्हा एकदा 10 नंबरचा चढाई फोटो चढाईसाठी सज्ज होतोय. महाराष्ट्राच्या लालमातीतला वरदान खेळ असतानाच या मैदानावर एक जबरदस्त कबड्डी संचलन आपण बघतोय. एका बाजूला मूल्यवाशी सारखा संघ आहे तर दुसऱ्या बाजूला यजमान संघ OMK करबेल सारखा बलाढ्य संघ. दोन्ही संघांदरम्यान एक सोरशी लगता आपण म्हणतो 7-5 5-7 असे गुणफलकावर सामना सुरू. 5 गुणात मूल्यवाशीचे आणि 7 गुणात